तर फ्रेंड्स पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलं की तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट कशा पद्धतीनं अपलोड करायचे, तुमची प्रोफाईल कशी बनवायची आणि एकदा तुमची प्रोफाईल जनरेट झाल्याच्या नंतर आता आपण नेक्स्टमध्ये बघणार आहे की अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे आणि म्हणजेच तुम्हाला ॲप्लिकेशन आणि पेमेंट प्रोसेस. तर आता या ठिकाणी आपण बघूया. तुमची या ठिकाणी प्रोफाईल जनरेट झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी आता डिफरंट स्कीम कोडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही एकदा चेक करा आणि डॉक्युमेंटमध्ये काही करेक्शन असेल तर ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता तुम्ही या ठिकाणी अप्लाय नाव बटनवरती क्लिक करा. तुम्हाला सिलेक्ट बोर्ड, तर तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक या बोर्ड्स तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स, तर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट कुठल्या आहेत, जसं की ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, पेमेंट स्टार्ट डेट, पेमेंट एंड डेट, त्यानंतर ॲप्लिकेशन एंड डेट, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट एंड डेट. तर ह्या सर्व डिटेल तुम्ही एकदा चेक करा. RTGS जर तुम्ही करणार असाल किंवा NEFT करणार असाल तर त्याची लास्ट डेट तुम्ही या ठिकाणी चेक करा. ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश म्हणजे ज्या वेळेला तुमचं ॲप्लिकेशन ड्राफ्ट ॲप्लिकेशन या ठिकाणी पब्लिश होईल ती डेट, त्यानंतर लॉटरी विथड्रॉल डेट. तर ह्या सर्व डेट एकदा तुम्ही चेक करा आणि नंतर तुम्ही अप्लाय बटनवरती इथं क्लिक करा. आता अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिफरंट स्कीम कोड या ठिकाणी येतील. तर ह्या स्कीम कोड तुमच्या फायनान्स कॅटेगरीप्रमाणे असणार आहे. म्हणजे तुम्ही LIGमधून असाल तर तुम्हाला LIG, त्यानंतर HIGचे तुम्हाला स्कीम कोड दिसतील. त्यानंतर तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जी काही लॉटरी ॲडव्हर्टाईज आहे तर ती ॲडव्हर्टाईज तुम्ही या ठिकाणी ओपन करा स्कीम कोड सिलेक्ट करण्यासाठी. त्यासाठी तुम्ही लोकेशन, तर ते लोकेशन तुम्ही चेक करा. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू काय आहे त्या एरियाजमध्ये. त्यानंतर प्रोजेक्ट साईट व्हिजिट, तर तुम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्टची साईट व्हिजिट पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या साईटची अजून डिटेल तुम्हाला भेटेल. आणि प्रोजेक्ट करंट स्टेटस, म्हणजे करंटली तो प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे की कम्प्लिटेड आहे की त्याचं स्टेटस काय आहे, तर तुम्ही एकदा जाऊन त्या साईटवरती चेक करा. तर या ठिकाणी तुम्हाला स्कीम कोड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर स्कीम कोड सिलेक्ट करत असताना हे डिफरंट पॅरामीटर आहे. सेकंडली तुमचं फायनान्शियल एलिजिबिलिटी, बिकॉज ऑफ द तुम्ही स्कीम कोड सिलेक्ट करत असताना फ्लॅट कॉस्ट प्लस त्याबरोबर तुमची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ही अमाऊंट ॲड होणार आहे आणि प्लस मेंटेनन्स अमाऊंट काय असणार आहे. तर तुमचं जे लोन असणार आहे की सेल्फ कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, ते सर्व डिटेल तुम्ही त्या पद्धतीने तुमचं स्कीम कोड सिलेक्ट करा आणि इंटरनल जे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून या ठिकाणी तुमचा स्कीम कोड या ठिकाणी फिक्स करा. स्कीम कोड सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी स्कीम कोड इथं टाईप करा. जसं की मी एक एक्झाम्पलसाठी या ठिकाणी स्कीम कोड घेतोय 922. तर तुम्ही त्याची डिटेल या ठिकाणी चेक करू शकता की कॅटेगरी काय आहे, बिल्डअप एरिया किती आहे, कार्पेट एरिया किती आहे, कॉस्ट किती आहे, त्यानंतर टोटल अपार्टमेंट किती आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली रेरा डेट. तर इथं रेराची डिटेल तुम्ही चेक करू शकता. हा रेरा नंबर आहे. हा रेरा नंबर तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे आणि गुगलवरती जाऊन महारेरा लॉग इन किंवा रेरा लॉग इन तुम्ही इथं टाईप करा. रेरा लॉग इन इथं टाईप केल्यानंतर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी, तर ही एक अथॉरिटी आहे की जे की तुमचं रिअल इस्टेटच्या रिलेटेड जे काही रेग्युलेट करण्याचं काम महारेरा करत असतं. तर तुम्हाला इथं रेरा नंबर या ठिकाणी त्या स्कीम कोडचा इथं तुम्हाला एंटर करायचा आहे आणि सर्च बटनवरती क्लिक करा. सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोजेक्टचं डिटेल तुम्हाला इथे दिसेल, प्रोजेक्टचं नेम, त्यानंतर तुमची अदर डिटेल. तो एकदा तुम्ही व्हेरीफाय करा ती सर्व डिटेल करेक्ट आहे की नाही. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी सर्टिफिकेट ऑप्शन आहे, तर सर्टिफिकेट बटनवरती या ठिकाणी क्लिक करा. तर सर्टिफिकेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 डिटेल तुम्हाला चेक करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे प्रोमोटर आहे किंवा बिल्डर्स कोण आहे त्याची डिटेल तुम्हाला इथं चेक करायची. सेकंडली तुम्हाला प्रोजेक्ट कंप्लीशन डेट, तर तुम्हाला स्क्रोल डाऊन केलं त्या सेम पेजवरती तुम्हाला प्रोजेक्ट कंप्लीशन डेट या ठिकाणी तुम्हाला भेटेल. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला बिल्डर किंवा प्रोमोटरचे रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही डिफरंट साईट आहेत जे की तिथं रिव्ह्यू असतात, तिथून तुम्ही ते रिव्ह्यू या ठिकाणी घेऊ शकता. सेकंडली तुम्हाला व्ह्यू डिटेल, तर व्ह्यू डिटेलवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यासाठी तुम्हाला इथे ऑथेंटिकेशन करावं लागेल. तुम्हाला कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करावा लागेल. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. तर आता ह्या प्रोजेक्टच्या डिटेल ची सर्व डिटेल इथे तुम्ही बघू शकता की प्रोजेक्ट कंप्लीशन डेट म्हणजे प्रपोज कंप्लीशन डेट काय आहे, तर ती डेट प्रमाणे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर प्रोजेक्टचं नेम त्या इथे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर सेकंडली तुम्ही या ठिकाणी NS सर्टिफिकेट, तर तुम्ही लीगल जे काय आहेत की प्रोजेक्ट परमिशन आणि लीगल चेक तुम्ही इथं चेक करू शकता.
सर्व डिटेल तुम्ही एकदा चेक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी सेकंडली प्रोजेक्ट डिटेल, म्हणजे जर प्रमोटर जे आहेत किंवा बिल्डर जे आहे, प्रमोटरचा पास्ट एक्सपिरियन्स तुम्ही इथं चेक करू शकता की त्यांनी कुठले अगोदरचे एखादे प्रोजेक्टवरती काम केलं आहे की नाही आणि त्याचं करंटली स्टेटस काय आहे. काही प्रमोटर आहेत त्यांचे डिटेल तुम्ही इथं व्हेरीफाय करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिसिजन घेऊ शकता. त्यानंतर लिटिगेशन असतात, तर काही त्या प्रोजेक्टवरती लिटिगेशन आहेत का, काही लिगल कंप्लेंट्स वगैरे आहेत का, किंवा प्रोजेक्टवरती किंवा बिल्डरच्या पण तुम्ही या ठिकाणी लिटिगेशन या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर लीगल आणि टायटल क्लिअरन्स, तर तुम्ही रेरावरती हे सर्व डिटेल एकदा चेक करा की लीगली आणि टायटल या ठिकाणी क्लिअर आहे की नाही. ओपनिंग म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्व डिटेल या ठिकाणी क्लिअर असतात, तर पण तुम्ही एकदा तुमच्या यांनी या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. सेकंडली तुम्हाला या ठिकाणी जे बिल्डर्स आहे किंवा प्रमोटर्स आहे, तर प्रमोटरची डिटेल तुम्ही इथं चेक करू शकता. ऑफिशियल ॲड्रेस फॉर द कम्युनिकेशन, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल, त्यानंतर तुम्ही ते प्रोजेक्ट आतापर्यंत कुठले प्रोजेक्ट या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत, ते गव्हर्नमेंट स्कीममध्ये कंप्लीट केले की प्रायव्हेटमध्ये, तर ते सर्व डिटेल तुम्ही इथं चेक करू शकता. तुम्हाला सर्व डिटेल चेक करायचे. सेकंडली तुम्हाला लोकेशन, त्यानंतर तुम्हाला गुगल मॅपची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते लोकेशन या ठिकाणी चेक करू शकता, कुठल्या एरियामध्ये ते येतं, नियर बाय काय आहे, की त्या सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करा. प्रोजेक्टचा प्लॅन, तर प्रोजेक्ट प्लॅन पण या ठिकाणी दिलेला आहे, तो प्रोजेक्टचा प्लॅन पण तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. आता नेक्स्टली सर्व डिटेल चेक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय बटन एक दिसेल, तर तुम्ही स्कीम कोड या ठिकाणी सिलेक्ट केला, त्यानंतर तुम्हाला आता अप्लाय करायचं आहे, तर अप्लाय बटनवर क्लिक करा. तर ॲप्लिकेशन या ठिकाणी स्टार्ट होईल. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचं कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आणि सेकंडली तुम्ही इथं बघू शकता की द ॲप्लिकंट डू हॅव द एनी टेनेट रेसिडेंट प्लॉट इन म्हाडा, तर तुम्ही या ठिकाणी येस नो या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर रिफंड डिटेल, तर तुमचं रिफंड डिटेल जे आहे, तर तुम्हाला बँक डिटेल तुम्हाला इथं एंटर करायची. तुमचा अकाउंट नेम, बँकेचं ज्यामध्ये बँक अकाउंट असेल, बँक अकाउंट नंबर, बँक अकाउंट नेम, आणि तुम्हाला या ठिकाणी IFCI कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे. ही सर्व डिटेल तुम्ही करेक्टली या ठिकाणी फिल करा. सर्व डिटेल या ठिकाणी फिल केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही IFSC कोड या ठिकाणी एंटर कराल, त्यानंतर तुम्हाला तुमचं बँकेचं नाव आणि ब्रँच नेम पण तुम्हाला या ठिकाणी खाली तुम्हाला शो होईल. आता नेक्स्टमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही बँक अकाउंटचं डिटेल अपलोड केले, तर त्याचं तुम्हाला पासबुक किंवा तुम्हाला कॅन्सल चेक त्याची फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची. त्यासाठी तुम्ही तिथे एक ऑप्शन दिलेलं आहे, त्या ऑप्शनवरती तुम्ही इथं क्लिक करा. बँकेचं कॅन्सल चेकबुक किंवा पासबुक या ठिकाणी अपलोड करू शकता. तर ती डिटेल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट इथं सिलेक्ट करायचे आणि ओपनवरती क्लिक करायचे आणि तुम्ही इथं बघू शकता की जी फाईल या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेली आहे, तर ती फाईलचं डिटेल पण इथं तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बँकेचं नेम. आता नेक्स्टली नॉमिनी डिटेल ॲज पर द रेग्युलेशन 19 ऑफ द म्हाडा रिअल इस्टेट मॅनेजमेंट, तर रेग्युलेशन ॲक्ट, तर त्यानुसार तुम्हाला नॉमिनेशन डिटेल या ठिकाणी फिल करायचं. नॉमिनी कोणाला तुम्हाला करायचं त्याची डिटेल इथं तुम्ही फिल करा. नॉमिनी नेम, त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर आणि ईमेल ID आणि मोबाईल नंबर ही डिटेल तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे. तर नॉमिनी रिलेशनशिप, तर जे काही रिलेशन असेल नॉमिनी बरोबरचं, तर ते रिलेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर लास्टली तुम्हाला सर्व डिटेल तुम्ही फिल केल्याच्या नंतर तुम्हाला लास्टली या ठिकाणी ॲग्री टर्म्स अँड कंडिशन, तर यावरती तुम्हाला इथं चेकमार्क करायचं आहे. तर ॲप्लिकेशन सबमिट करण्याची शेवटची स्टेप जी असणार आहे, तुम्हाला ॲड सिग्नेचर आणि त्यानंतर तुम्ही ॲग्री टर्म्स अँड कंडिशन, तर तुम्हाला ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत तर तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि ॲड सिग्नेचरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल आणि या विंडोमध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचर या ठिकाणी मॅन्युअली या ठिकाणी टाईप करायची आहे. तर तुम्ही माऊसच्या मदतीने या ठिकाणी ती सिग्नेचर या ठिकाणी करू शकता. सिग्नेचर कंप्लीट झाल्याच्या नंतर सेव्ह बटन आहे, तर सेव्ह बटन या ठिकाणी आयकॉन तुम्ही चेक करू शकता. त्यावरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जी सिग्नेचर अपलोड केली ते तुम्हाला दिसेल. फायनली सबमिट बटनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे
तर अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर चेक करू शकता. त्याबरोबर तुम्ही स्कीम कोड आणि कॅटेगरी चेक करा. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट टू चेक या ठिकाणी क्लिक करून तुमचं जे ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केलं आहे त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करा आणि हे ॲप्लिकेशन तुमच्या सिस्टमवरती या ठिकाणी सेव्ह करा. तर आता स्टेप नंबर 3 पेमेंट आणि फायनल ॲक्नॉलेजमेंट. तर तुम्हाला कशा पद्धतीनं पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला जे ॲक्नॉलेजमेंट आहे तर कशा पद्धतीनं तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करायचं आहे, तर ही सर्व डिटेल आपण बघणार आहोत. त्यानंतर पे EMD. तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला त्या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट दिसेल. ॲप्लिकेशन नंबर, स्कीम कोड या सर्व डिटेल चेक करा. त्यानंतर ॲग्री टर्म्स अँड कंडिशनवरती तुम्ही या ठिकाणी चेक मार्क करा. तुम्हाला या ठिकाणी 20,708 रुपये या ठिकाणी पे करायचे. पे बटन या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. नाव आता तुम्ही पेमेंट गेटवेवरती रिडायरेक्ट होशाल. इझी बेज नावाची पेमेंट गेटवे या ठिकाणी यूज होतो आहे. तर त्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता नवीन विंडोमध्ये रिडायरेक्ट होशाल. तर या ठिकाणी डिफरंट पेमेंट मेथड किंवा डिफरंट पेमेंट ऑप्शन आहेत. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तुम्ही कुठलाही एक पेमेंट मेथड या ठिकाणी यूज करून तुमचं या ठिकाणी पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग. त्यानंतर तुम्ही NEFT, RTGS पण या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा चलन पण या ठिकाणी ऑप्शन आहे आणि त्याची सर्व्हिसचं डिटेल या ठिकाणी दिलेली आहे. आता या ठिकाणी मी UPIचा यूज करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पण या ठिकाणी QR पेमेंट करत असताना तुम्हाला या ठिकाणी तुमचं QRचं लिमिट म्हणजे जे UPI आहे डिफरंट फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा तुमचं पेटीएम असेल, या ठिकाणी तुम्हाला क्यूआरचं लिमिटचा एक इश्यू येऊ शकतो. तुमच्या UPI ॲपवरून तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट कंप्लीट करायचं आहे. परंतु मी जेव्हा हे ॲप्लिकेशन सबमिट करत होतो तर त्यावेळेला मला एक QR पेमेंटचा इश्यू होत होता, कारण तिथे लिमिट या ठिकाणी जास्त होतं आहे. तर या ठिकाणी पेमेंट फेल झाले. तर जर तुमचं पेमेंट फेल झालं असेल तर विदिन 2-3 डेज तर तुमच्या अकाउंटवरती ते क्रेडिट होईल. तर या ठिकाणी मी सेकंड पेमेंट मेथड या ठिकाणी यूज करतोय. तर या ठिकाणी मी डेबिट कार्ड, जर अमाऊंट ही 20,000 किंवा 10,000च्या जास्त आहे त्या ठिकाणी डेबिट कार्ड तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. तर तुम्हाला डेबिट कार्डची डिटेल जसं कार्ड नंबर, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, त्यानंतर CVV कोड आणि त्या ठिकाणी पिन. तर ह्या सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी एंटर करायच्यात आणि पे बटन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी जी बँक तुमची आहे तर बँकची डिटेल या ठिकाणी असेल आणि OTP ऑथेंटिकेशन या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP जाईल फॉर द ट्रान्झॅक्शनसाठी. तर तुम्हाला OTP या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि जर नसेल आलं तर रिसेंडवरती ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर नंतर सबमिट बटनवर क्लिक करा आणि कुठलीही विंडो या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायची नाही आहे. डायरेक्टली रिडायरेक्ट हे पेज अगेन म्हाडाच्या वेबसाईटवरती जाईल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रीन टिक आलेले आहे. तर तुमचं पेमेंट सक्सेसफुल या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर EMD रिसिप्टवर तुम्ही क्लिक करा. तर EMD रिसिप्ट तुम्हाला तुमच्या सिस्टमवरती तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे आणि त्यावरची डिटेल तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर, लॉटरी नेम, त्यानंतर स्कीम कोड हे सर्व डिटेल तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली करू शकता. नंतर सेकंडली जर तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला होम मेनूवरती जाऊन माय ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जेवढे काही ॲप्लिकेशन या ठिकाणी केलेले आहेत त्याची डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट, त्यानंतर EMD रिसिप्ट या सर्व डिटेल तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. तर तुमचे काही क्वेश्चन असेल, काही डाऊट्स असेल तर तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याबरोबर तुम्ही बेल आयकॉनला या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट या ठिकाणी भेटतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.